आज आहे नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, भाऊ घरी येणार, काहीतरी गोडधोड बनवणार, तो आपल्याला काहीतरी देणार. तर अशीच आपल्या सणांची परंपरा असते. तर आज बनवूया आपण नारळी भात. खूपच टेस्टी, लवकर बनणारा असा हा पारंपरिक पदार्थ आहे. तर काय करायचं, एका वाटीने आपण घ्यायचं खोबऱ्याचा किस, त्याच वाटीने मोजून घ्यायचा आहे गूळ. दोन्ही एकत्र करून बाजूला ठेवायचं. म्हणजे काय होतं, की गूळ आपला त्यात विरघळतो. नंतर तांदूळ आपल्याला त्याच वाटीने घ्यायचे, ते धुवायचे, ते बाजूला 20 मिनिटासाठी ठेवायचे. परत एक भांडं घ्यायचे, त्यात 1 चमचा तूप टाकायचे, त्यात टाकायचे वेलची, लवंगा आणि दालचिनीचा एक तुकडा. नंतर भात नितळून, तांदूळ नितळून त्यातलं पाणी सगळं काढून तो तांदूळ आपण चांगल्यापैकी परतून घ्यायचा आहे त्या तुपामध्ये. तुपामध्ये पाणी ते तांदूळ परतल्यानंतर त्यात टाकायचं आहे आपण 1 वाटी तांदळाला 2 वाट्या पाणी. म्हणजे कसा भात सुटसुटीत होतो त्याने, चिकट होत नाही, मोकळा होतो आणि नाजूक हाताने हा सगळा परतून घ्यायचा आहे. इथे आपण भात शिजवून घ्यायचा आहे आणि बाजूला ठेवायचा आहे थंड करायसाठी. भात थंड झाला की तो मोकळा करून घ्यायचा आहे आणि एका कढईमध्ये परत 2 चमचे तूप टाकायचे. त्यात टाकायचे काजू, बदाम, आपल्याला जे काही ड्रायफ्रुट्स पाहिजेत ते. मग ते ड्रायफ्रुट्स तळून काढल्यानंतर त्यात टाकायचं आपण ते खोबरं आणि गुळाचं सारण. ते चांगलं परतायचं. परतायचं म्हणजे फक्त गूळ पातळ झाला पाहिजे. त्याचा काही पाक करायचा नाही, काही त्याची वडी करायची नाही, घट्ट काही करायचं नाही. ते पातळ झाल्यावर आपण मोकळा केलेला भात आहे, तो त्यात टाकायचा आहे आणि व्यवस्थित परतल्यानंतर त्याच्यावर परत काजू व बदामाचे जे आपण तुकडे तळले होते ते टाकायचे. त्याच्याबरोबर टाकायचे आपल्याला वेलदोड्याची पूड. नंतर हा भात चांगला 3-4 मिनिटं परतल्यानंतर तो झाकून ठेवायचा आहे. लगेच खायला घ्यायचा नाही आहे. नंतर मग झाकण काढायचे, 1 चमचा तूप परत त्याच्यावर टाकायचे. आपला भात तयार आहे. हॅपी रक्षाबंधन.